तुमचं घर जिथे मुलं खेळतात, आई स्वयंपाक करते आणि बाबा घरी थकून येतात. पण जर घरात आल्यानंतर घरामध्ये ताणतणाव असेल, आजारपण असेल आणि आलेला पैसा थांबत नसेल तर काय होईल? हे सर्व 5 तत्वांमुळे होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या तत्वांबद्दल चर्चा करू. पंचमहाभूत आणि वास्तूचा संबंध. हे तत्व तुमचं घर स्वर्ग बनवू शकते किंवा अडचणींनी भरून टाकू शकते. आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण आज तुमच्या घरामध्ये एक नवीन प्रकाश, एक नवीन उजेड येणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी उमेश दांडगे, सिव्हिल इंजिनियर आणि वास्तू कन्सल्टंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचमहाभूतांबद्दल चर्चा करणार आणि काही माझे पर्सनल अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, मी स्वतः अनुभवलेला आहे. जेव्हा घरातील तत्व संतुलित राहतात तेव्हा घरातील लोकांचे आयुष्य सहज आणि सोपे होते, आणि जेव्हा जेव्हा ही तत्वे बिघडलेली असतात तेव्हा सर्व गोष्टी हळूहळू कठीण होत जातात. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तुमच्या मुलांच्या आनंदासाठी आहे, तुमच्या आई वडिलांच्या आरोग्यासाठी आहे. तर आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं घरही माझ्या घरासारखा शांत आणि समृद्ध होईल. पंचमहाभूत म्हणजे काय? पंचमहाभूत याचा ब्रह्मांडाशी कसा संबंध आहे? वेदांमध्ये पंचमहाभूतांना कोणत्या पद्धतीने सांगितले गेलेले आहे? पंचमहाभूतांचा शरीरावर असणारा प्रभाव, शरीरामध्ये असणारे वात, पित्त आणि कफ याचे असंतुलन आणि तुमच्या वयावर असणारा परिणाम, लहान असो किंवा म्हातारपण, पंचमहाभूतांचा परिणाम हा प्रत्येकच्या शरीरावरती होत असतो. मित्रांनो, आपण सर्वात अगोदर समजून घेऊ पंचमहाभूत म्हणजे नेमकं काय. तर पंचमहाभूत म्हणजे 5 तत्व, ज्याला आपण आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी म्हणतो. याचा सरळ संबंध ब्रह्मांडाशी आहे. जर आपण तैत्तिरीय उपनिषद वाचलं तर त्यामध्ये अशा गोष्टी सांगितल्या गेल्या की सर्वात अगोदर आकाश निर्माण झालं, त्यानंतर वायू, अग्नी, पाणी आणि सर्वात शेवटी आले ते पृथ्वी. तर या ब्रह्मांडाचा हा 5 तत्वांचा पाया आहे, जो विषम संख्येमध्ये आहे. सूर्य, चंद्र, तारे हे सर्व ग्रह, नक्षत्र या पंचमहाभूतापासूनच बनलेले आहे. आपण जर वेदांचा स्टडी केला तर ऋग्वेद असं सांगतो आपल्याला की हे तत्व देवतांच्या स्वरूपात आहे, शरीरामध्ये वेगवेगळ्या पिंडस्थ आहेत आणि याद्वारे जीवाला त्याचे कर्माचे फळ हे मिळत राहतात. तर आपण जर मानव शरीर पाहिले तर जवळपास 70% पाणी, 20% पृथ्वी आणि बाकीची तत्व आहेत, जसे आपण अग्नी, वायू आणि आकाश म्हणतो, याने बनलेले आहे. जर यांचं संतुलन बिघडलं तर शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ असंतुलित होतात, जेणेकरून आपल्याला डिप्रेशन, मानसिक त्रास, चिडचिड, घरात चित्त न लागणे, कार्यक्षमता नसणे, ह्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू उद्रेक व्हायला सुरुवात होते. तर थोडक्यामध्ये आपण अगोदर पाहू की वात म्हणजे काय. तर वायू आणि आकाश जर तत्व जास्त तर घबराहट, झोप न येणे, शरीरामध्ये गॅसेसचे प्रॉब्लेम, असे असंतुलित वायुदोषमुळे आपल्याला त्रास होतो. तर अग्नी आणि पाणी हे जास्त प्रमाणात चुकीच्या डायरेक्शनला, त्यामुळे राग, जळजळ, ऍसिडिटी ह्या गोष्टी आपल्याला जाणवतात. आणि जर शरीरामध्ये कफ संतुलित असेल, कफ म्हणजे पृथ्वी आणि पाणी यांचा परिणाम जास्त, तर अशा लोकांमध्ये आळस, लठ्ठपणा आणि डिप्रेशन. आता या पंचमहाभूतांचा वेगवेगळ्या गटांवरती वेगवेगळा परिणाम असतो. जर आपण पाहिले तर जे मूल जन्माला आले तिथून तर वयाच्या 12 वर्षापर्यंत जास्त वात असेल, तत्व बिघडलेले असतील तर हायपर ऍक्टिव्ह, अभ्यासात लक्ष न लागणे,
आणि जर संतुलित ठेवलं तर मुलं आनंदी आणि तेजस्वी होतात. आता या वास्तूचा परिणाम आपल्यावरती आणि आपल्या मुलांवरती हा होत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदोष असतो. काही कुठं कमी प्रमाणात असतो, कुठे जास्त प्रमाणात असतो. तर मल्टिपल वास्तुदोष असतील तर आपल्याला हळूहळू त्याचे रिझल्ट मिळायला सुरुवात होते. जर आपण तरुण वय पाहिले, जसे 13 वर्षापासून तर वयाच्या 50व्या वर्षापर्यंत जास्त पित्त असेल घरामध्ये, तत्व बिघडलेले असतील तर करिअर सेट होण्यास त्रास होतो. चिडचिडपणा, घरामध्ये राग लवकर येणे, करिअरमध्ये अडथळे आणि संतुलित असेल तर ऊर्जा आणि यश मिळते. आपण बऱ्याच वेळा पाहतो की एक पर्टिक्युलर टाइम मध्ये एखादी व्यक्ती सक्षम होऊन पुढे जातो, तर त्याच पर्टिक्युलर पिरियड मध्ये एखादी व्यक्ती पुढे जातच नाही किंवा अडथळे अडथळे त्याला येत असतात. तर आपण जर तिसरी स्टेज पाहिली तर 50 ते पुढचं आयुष्य, ज्या जर घरामध्ये कफ असेल, तत्व बिघडलेली असेल तर सांधेदुखी, डिप्रेशन आणि ते संतुलित असतील, आरोग्य आणि शांती आपल्याला नक्कीच मिळते. मित्रांनो, जर आपण पंचमहाभूतांचं कनेक्शन पाहिले तर घरामध्ये जर मुलं उदास असतील किंवा वृद्ध आजारीच असतील, लवकर मेडिसिन सपोर्ट नसेल करत, तर हे तत्व घरामध्ये असंतुलित असतील. जर आपण संतुलित केले आणि आयुष्य हळूहळू बदलण्यास सुरुवात होईल. घरामध्ये प्रत्येक तत्वाची एक दिशा आहे, त्या तत्वांचे देवता आहेत, त्या तत्वांचे रंग आहेत आणि रंगांचे सुद्धा महत्व आहे. काही गोष्टी अशुभ आहेत, काही शुभ आहेत. तर या सर्वांना आपण एक तपशीलवार प्रमाणे पाहू. आता हा झाला एक भाग. जर आपण दुसऱ्या भागाची चर्चा केली तर प्रत्येक तत्वाची दिशा, देवता, रंगाचे महत्व, शुभ आणि अशुभ परिणाम होतात. तर आपण सर्वात अगोदर पाहू आकाश, त्यानंतर वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. जर आपण आकाशाला लिंक केले वायूशी, तर आकाशातील वायू असतो. आकाश जे तत्व आहे, ज्याला आपण स्पेस एलिमेंट म्हणतो, ते वास्तुशास्त्रामध्ये ब्रह्मस्थान म्हटले गेलेले आहे. आता जर या ब्रह्मस्थानामध्ये आपण देवता पाहिली तर जी सृष्टीची रचयिता आहे ब्रह्माजी, त्यांचे स्थान वास्तूमध्ये दिलेले आहे, ज्याला आपण नाभिस्थान म्हणतो, ब्रह्मस्थान म्हणतो. वास्तूमध्ये टोटल 4 स्थान असतात. एक असतं ब्रह्मस्थान, एक असतं देवस्थान, एक असतं मनुष्यस्थान आणि सर्वात शेवटी येतं ते पिशास्थान. जर आपण ब्रह्मस्थानाचा रंग पाहिला तर ब्रह्मस्थान वास्तुग्रंथांमध्ये ट्रान्सपरंट सांगितले गेलेले आहे, खुलं आणि पारदर्शक सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे जर आपण इथं रंग नाही पकडला तरी काही अडचण नाही. पण आपण जेव्हा तत्व घेतो, ग्रह घेतो, तो आपण इथं आकाश तत्व आणि बृहस्पती ग्रह इथे घेऊ शकतो. जसे आकाशात वायू असतो, म्हणून ब्रह्मस्थान आपल्याला कंपल्सरी खुलं ठेवायला वास्तुशास्त्र सांगत असते. जे वायू तत्व आपण म्हणतो तर उत्तर आणि पश्चिमेचा कोपरा असतो. जर आपल्याला शुभ परिणाम घ्यायचे असेल तर हा कोपरा किंवा हा झोन, ब्रह्मस्थान आपल्याला पूर्णपणे खाली असावे. इथं फुलदाणी किंवा हलक्या वस्तू. जर आपण डेली ऍक्टिव्हिटी करायचं म्हटलं तर संध्याकाळी तुम्ही गप्पा आणि गोष्टी यामध्ये बसून शांततेने करू शकता. आणि जर यात अशुभ म्हटलं तर सर्वात वाईट सांगितले गेलेले खंबा, टॉयलेट, भिंत. जर तुम्हाला घरामध्ये अनेक समस्या येत असतील तर तुम्ही तुमच्या घरातले ब्रह्मस्थान चेक करा आणि शोधा तिथं की इथं पिलर किंवा कॉलम्स तर नाही आलेले, इथं टॉयलेट तर नाही केलेलं आहे तुम्ही. आकाश म्हणजे खुलंपण, आणि जर दाबलेलं असेल तर घरात कोंडलेपणा आणि नातेसंबंधांमध्ये तुटफूट होते. जर आपण दुसरं तत्व पाहिलं वायू तत्व, तर वास्तूमध्ये वायव्य म्हणजे पश्चिम आणि उत्तरेचा कोपरा, याला आपण वायव्य कोण म्हणतो. हा जो कोण आहे याचे देवता वायू आहेत, जे कंटिन्युअसली चेंजेबल आहेत, व्हेरिएबल आहेत, सतत बदल घडवणारे आहेत. त्यामुळे इथं आपण ऑरेंज कलर घेतो किंवा ऑरेंज कलर हा नित्य परिवर्तन दाखवतो. वायू हा आकाशात राहतो, म्हणून उत्तर आणि पश्चिम खुलं ठेवा, जेणेकरून ब्रह्मस्थानातून एनर्जीचा फ्लो वाढेल, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. जर तुम्हाला ह्या झोनची, ह्या कोण्याची, ह्या कोपऱ्याची एक चांगली प्लॅनिंग करून घ्यायची असेल तर यामध्ये गेस्ट रूम सर्वात अतिशय उत्तम. पाहुणे येतीलही,
आणि लवकर जातीलही. बाल्कनी हा कोपरा जर उघडा असेल, ओपन असेल, पिशास्थान असेल यामध्ये, तर घरामध्ये हवा, उजेड यांचा प्रवाह संतुलित राहील. जर तुम्हाला इथे घ्यायचं असेल तर तुम्ही स्वयंपाकघर सुद्धा घेऊ शकतात. इथं बेड असेल, घरातला कर्ता जो व्यक्ती असेल याला यश लवकर नाही मिळत. कंटिन्यूस याचे विचार बदलत राहतात. जर आपण तिसरं तत्व पाहिलं, अग्नितत्व, तर अग्नितत्व म्हणजे पूर्व आणि दक्षिणचा कोपरा, ज्याला आपण अग्नेय म्हणतो. इथं जवळपास 7 देवी देवता असतात. त्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिलेल्या आहेत वास्तुग्रंथांमध्ये. आपण जे अग्नेय कोपरा पाहतो तर सर्वात मुख्य असते इथली देवता अग्नी, जे ऊर्जेची देवता आहे, सकारात्मकतेची देवता आहे. इथं घेतला जाणारा रंग सुद्धा लाल आहे. तर लाल रंग बऱ्याच वेळा लोक निगेटिव्ह म्हणतात, तर हा रागाचा नाही, एक जोशाचा रंग आहे, स्फूर्तीचा रंग आहे, उत्साहाचा रंग आहे, एनर्जीचा रंग आपण याला म्हणू शकतो. पण जर तुम्ही डार्क प्युअर कलर मध्ये इथं रंगणार, तुम्हाला त्रास हा रंग देऊ शकतो. जळजळ, ऍसिडिटी, अल्सर, शरीरातलं पित्त वाढणे, या सर्व गोष्टींबद्दल आपण गांभीर्याने विचार करून इथं लाल रंग टाळावा. कारण प्रकृती आपल्याला प्रत्येक दिवशी इथून लाल रंग हा प्रोव्हाइड करत असते. इथं ज्या अशुभ गोष्टी म्हटल्या जातात, ह्या टॉयलेट किंवा बेडरूम, ह्या गोष्टी इथे घातक आहेत. त्यामुळे तुम्ही इथे हा कोपरा डिझाईन करताना टाळा. जर असं असेल तुमच्या घरामध्ये तर कंटिन्युअस आजारपण, आरोग्य बिघडणे, सर्वात जास्त निगेटिव्ह परिणाम इथले असतात पाण्याचे. अग्नी आणि पाणी याचा परमनंट, आपण जेव्हा वास्तूची रचना करतो ही स्थिर वास्तूची रचना आहे. ही डेली वास्तू म्हणजे आपण नित्य वास्तू म्हणतो किंवा चर वास्तू नाही. 3 महिन्यानंतर आपण झोन हा चेंज नाही करू शकत. बांधतानाही आपण स्थिर वास्तूच बांधतो. आपण त्यात चौथं तत्व घेतलं, ज्याला आपण जल तत्व म्हणतो, म्हणजे पूर्व आणि उत्तरेचा कोपरा, ज्याला आपण ईशान कोना म्हणतो. इथले जे देवता आहेत ते ईश्वर आहेत, शांतीचे देवता आहेत. इथं पांढरा किंवा आपण पिवळा रंग इथे सजेस्ट करतो. इथे आपण निळा रंग पण घेतो. जो निळा रंग आहे तो आपल्याला शांती देतो. जर जास्त झाला असेल तर घरामध्ये उदास वाटणे, तर सर्वात बेस्ट आहे पूजाघर. तुम्ही पाण्याची टाकी इथे देऊ शकतात. इथं आपण स्टडी रूम करू शकतो, अभ्यासाची खोली इथे करू शकतो. सर्वात जे आपण घातक म्हणतो तिथं असणारं टॉयलेट किंवा बाथरूम. जर इथं टॉयलेट असेल तर घरामध्ये यश नाही मिळत. जो पैसा आहे तो नाही टिकत लवकर. घरामध्ये आरोग्य संबंधित अनेक अडचणी येतात. घरामध्ये जास्त परिणाम येतो तो आजारपणाचा. आपलं शेवटचं तत्व जे आहे ते आहे पृथ्वी, म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेचा कोपरा. इथली जी देवता आहे ती निर्ऋती म्हटली जाते, स्थिरतेची देवी आहे. तिला जो रंग घेतला जातो तो ग्रे किंवा आपण इथं आडू कलर सुद्धा करू शकतो. यामध्ये सर्वात बेस्ट आहे ती मास्टर बेडरूम किंवा लॉकर, जड अवजड सामान, जे इथून आपण डेली हलवणार नाही, सरकवणार नाही. जाळजाळ भिंत असणे. जर तुमचा बेडरूम इथं असेल तर अतिशय उत्तम. तुमचे नाते मजबूत होईल, पैसा थांबेल, घरामध्ये स्थिरता येईल, कर्जबाजारीपणा राहणार नाही. जर हा ओपन असेल, तर दरवाजा असेल तर अतिशय कर्जबाजारीपणा हा दरवाजा आपल्याला घेऊन येतो, निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये घेऊन येतो. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर ही तत्व तुमच्या घराची आत्मा आहे. मी हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी बनवतो आहे. स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी हळूहळू समजून घेऊ. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आणखी डीप मध्ये 8 दिशा समजून सांगेल तुमचे घर, जेणेकरून आनंदाने, उत्साहाने भरेल. मित्रांनो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. पर्यंत जय श्रीकृष्ण.